100% सोप्या पद्धतीने 100% कुरकुरीत होणारा, अजिबात लाल तेलकट न होणारा, त्यातल्या त्यात चिवट कडक न होणारा उपवासाचा साबुदाणा बटाटा चिवडा बनवतोय। यामध्ये बटाट्याचा कीस वगैरे सगळं घरी केलेलं आहे। बटाट्याचा कीस कुरकुरीत व्हावा, साबुदाणा चिवट कडक होऊ नये म्हणून काय करायचं सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहे। महिनाभर हा चिवडा मस्त टिकतो। तर सर्वात आधी बटाट्याचा कीस करण्यासाठी शक्यतो हा लाल सालीचा एलआर पोटॅटो म्हणून मिळतो तो घ्या। याने हा कीस अजिबात तळताना लाल पडत नाही आणि खूप सुंदर कुरकुरीत खुसखुशीत होतो। बटाटे स्वच्छ धुवून साल काढून घ्यायचे। हा एलआर पोटॅटो नसेल तर तुम्ही इंदोर बटाटा मागू शकतात। तोही नसेल तर मग साधा बटाटा वापरला तरीही चालेल। फक्त साधा बटाटा वापरून केलेला कीस थोडासा लालसर पडतो पण काही हरकत नाही। बटाट्यांचे साल काढून झाले अशा जाडसर होलच्या किसणीने आपण बटाटा किसून घेऊ शकतो। पण हा किसना चांगला लांबसडक दिसावा म्हणून ही ट्रिक आपण करतोय की जे चिप्स कटर असतं ना आपल्याकडे त्याने आधी बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे। या पद्धतीने कीस केला ना तो खूप सुंदर लांबसडक आणि छान तयार होतो। तर एक बटाट्याचे सुरुवातीला मी असे हे चिप्स करून घेतले। चिप्स करून झाले की जरा म्हणजे 5-6 चिप्स असे हातात घट्ट धरायचे आणि त्या चिप्स कटरवरच परत उभे उभे असे किसून घ्यायचे। म्हणजे असा लांबसडक आणि सुंदर मध्यम जाडीचा आपला कीस तयार होतो। तुम्हाला झटपट करायचं असेल तर जाड होलच्या किसणीने तुम्ही किसून घ्या किंवा एक 5-10 मिनिटं एक्स्ट्रा देऊ शकत असाल आणि अगदी बाहेर मिळतो तसा बटाट्याचा कीस हवा असेल तर असं चिप्स करून मग तुम्ही हा कीस करून घ्या। तयार केलेला कीस आपल्याला पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे। इतका सुरेख दिसतो आणि तयारही खूप छान होतो। सगळेच बटाटे आता मी असे चिप्स करून घेतले आणि या पद्धतीने कीस करून घेते। तर छान असा मी संपूर्ण हा बटाट्याचा कीस करून घेतला। इथे तुम्ही पाहू शकतात किती सुरेख हा कीस तयार झालेला आहे। पाहूनच खूप छान वाटतं। 5-6 वेळा पाणी बदलून किंवा पांढरशुभ्र पाणी दिसेपर्यंत स्वच्छ धुवू। छान स्वच्छ धुवून घेतला। यामध्ये आता उकळतं गरम पाणी घालायचं आणि 2-3 मिनिटं हा पाण्यात ठेवायचा गरम। असं केल्याने बटाट्याचा कीस खूप खुसखुशीत होतो आणि अजिबात तेलकट होत नाही। 2 ते 3 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवलं। गरम पाणी काढून चाळणीवर काढूया। हा कीस आता चाळणीवर काढून घेतला। स्वच्छ कोरड्या कॉटनच्या कापडावर असा पसरवायचा आणि पंख्याखाली 10-15 मिनिटं वाळवून घेऊया म्हणजे कीस खूप सुंदर असा तयार होतो। चला बटाट्याचा कीस आपला पंख्याखाली वाळतोय तोपर्यंत पुढची तयारी करू। साबुदाणा बटाटा चिवडा आहे तर इथे मी नायलॉन साबुदाणा घेतलाय 1 वाटी। हा परफेक्ट कसा तळायचा ते सांगते म्हणजे चिवट होत नाही, कडक राहत नाही, तळताना तेल उडून चटकेही बसत नाही। तेल व्यवस्थित गरम असावं। साबुदाणा घातला आणि तो भरभर तळायला लागला म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे। गॅस मोठाच ठेवायचा। थोडा थोडा साबुदाणा घालायचा आणि तो लगेच असा छान तळला जातो। लगेच असा फुलला की काढायचा नाही कारण आतपर्यंत तो कच्चा राहतो। डिंक कसं आपण जरा व्यवस्थित तळू देतो तसं फुलला ना तरीही चटचट आवाज कमी होईपर्यंत तळू द्यायचा आणि ना तेल थोडंसं उडतं म्हणून झाकण असं धरायचं म्हणजे आपल्या अंगावरही जास्त तेल उडत नाही। एकदा खालीवर करून घ्यायचं आणि व्यवस्थित हा तळू द्यायचा। छान तळून झाला की एखाद्या चाळणीवर काढायचा। मोठ्या आचेवर चांगल्या गरम तेलामध्ये तळला की अजिबात तेलकट होत नाही आणि जरा चटचट आवाज कमी होईपर्यंत तळला की आतपर्यंत खुसखुशीत असा तळला जातो। अजिबात कडकडीत वगैरे राहत नाही। तर सगळ्याच साबुदाणा या पद्धतीने तळून घ्यायचा। साबुदाणा घालायचा, गॅस मोठाच ठेवायचा आणि यावर झाकण असं वरचेवर धरायचं म्हणजे आपल्या अंगावर तेल नाही उडणार। जरासं लांबच उभं राहायचं। बरेच जण काय करतात फुलला की लगेच काढतात पण तो आतपर्यंत तळला जात नाही आणि कच्चाच राहतो। मग खाताना दाताला चिकटतो किंवा कडकडीत राहतो म्हणून जरा चटचट आवाज कमी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। या पद्धतीने संपूर्ण साबुदाणा तळून घेते। तसं तर बाहेर चिवडा मिळतो पण घरी आपण शुद्ध तेलामध्ये व्यवस्थित करतो म्हणून उपवासाचे पदार्थ घरी केले की त्याला एक वेगळंच महत्त्व तयार होतं। चला सगळा साबुदाणा तळून झाला। अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा कमी आचेवरती साल तडकेपर्यंत तळायचे। कमी आचेवर तळायचे म्हणजे करपत नाही आणि खूप जास्त डार्कही होऊ देऊ नका। साल तडकली किंवा शेंगदाण्याची तोंड अशी फुटली जातात तितकेच तळायचे। शेंगदाणे तळून सुद्धा साबुदाण्यासोबत काढून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू बदाम सुद्धा यामध्ये तळून घेऊ शकतात। तर इथे आपला साबुदाणा आणि शेंगदाणे तळून झाले। बटाटा 15-20 मिनिटं पंख्याखाली छान हडकलेला आहे। याला परफेक्ट कसा
कसा तळायचा ते पाहूया। तेल छान गरम झालेलं आहे। एक बटाट्याचा किस घालून दाखवते, लागलीच असा वरती तरंगतो म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे। त्यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवरच तळायचा। गॅस खूप फुल ठेवू नका आणि कमी नाही, मध्यम ते मोठा ठेवायचा। सुरुवातीला घातल्या हात लावायचा नाही, जरा बबल्स कमी झाले की मग चमच्याने हलवायचा। सुरुवातीला चमचा घातला ना की तो चमचाला चिकटला जातो। या पद्धतीने हा किस केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात किती मोकळा सुटसुटीत आणि सुरेख झालेला आहे। संपूर्ण बबल्स कमी होईपर्यंत आणि असा कुरकुरीत जाणवेपर्यंत तळून घ्यायचा। हा एलर पोटॅटो वापरला ना की याचा रंग अजिबात लालसर पडत नाही। साधा बटाटा वापरला ना की फक्त तळताना थोडं लालसर होतं, बाकी काहीच नाही। याच पद्धतीने आता हा सगळा किस मी तळून घेणार आहे। अजिबात हा किस तेलकट होत नाही, मऊ तर अजिबातच पडत नाही। आपण गरम पाण्यात घातला होता त्यामुळे खूप खुसखुशीत होतो आणि महिनाभर सुद्धा हवाबंद डब्यामध्ये असाच राहतो। सगळा बटाट्याचा किस तळून चाळणीवर काढते म्हणजे एक्स्ट्रा तेल निथळून जाईल। सगळा बटाट्याचा किस तळून झाला। आता या चिवड्यामध्ये महत्त्वाचे असतात ते म्हणजे बेदाणे। बेदाणे नक्की घाला, छान त्यांना सुद्धा तळून घ्यायचे आणि काढून घेते। त्यानंतर आता आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे, तर गोल गोल काप करून घेतले। हिला सुद्धा चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायची। मिरची थोडी जरी मऊ राहिली तर मग आपला चिवडा मऊ पडू शकतो। सगळी तळातळी झालेली आहे। तुम्ही बटाट्याच्या किसचा आवाज इथे ऐकलेला आहे, अजिबात तेलकट हा झालेला नाही। एका बोलमध्ये काढला, त्यावर चमचाभर पिठी साखर आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करायचं। बाकीचं साहित्य घालण्याआधी बटाट्यावर थोडंसं घालायचं म्हणजे एकसारखं याला मीठ पिठी साखर लागली जाते। तुम्हाला हवं तर लाल तिखटही घाला। त्यानंतर तळून घेतलेला साबुदाणा, शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालायची आहे आणि यावर सुद्धा चमचाभर पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं। मीठ सुद्धा मी घातलं, फक्त ती क्लिप मिस झाली वाटतं। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान असं एकजीव करून झालं की एकदा चाखून पाहायचं आणि जे कमी वाटेल ते तुम्ही इथे वाढवू शकतात। म्हणजे पिठी साखर आणि चवीनुसार मीठ किंवा लाल तिखट घालायचं असेल तर ते सुद्धा घाला। तर हे घ्या, आषाढी एकादशी स्पेशल अगदी झटपट, कुरकुरीत, तेलकट न होणारा, चटपटीत, गोडसर असा उपवासाचा साबुदाणा बटाटा चिवडा तयार झालेला आहे। बाहेरचा विकत आणल्यावर कधी कधी त्यामध्ये तेलाचा असा खवट वास येतो, म्हणून घरच्या घरी करा आणि महिनाभर आरामात खा। आवाज तुम्ही ऐकताय, चवीला अप्रतिम झालाय। तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।